दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानसेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत कुर्ला पूर्व परिसरातल्या कामगार नगर विभागामध्ये आणि इथल्या हेरंब कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधल्या सौ किरण सागर शेलार वहिनींना भेटणार आहोत. आणि आजच्या भागामध्ये आपण गप्पा मारणार आहोत शेलार वहिनींबरोबर. सगळं कुटुंब वाट बघतंय. चला सुरुवात करूया गप्पांना. कारण हल्ली काही ठरवलेलं आहे आणि ते ठरवलेलं असं आहे की आपण या ठिकाणी सुरुवातीला अधिक बोलण्यात वेळ घालवू नये. कारण मग बऱ्याच जणांची तक्रार अशी असते की काय हो, इतकं तो कार्यक्रम कधी संपतो आम्हाला कळत पण नाही. इतकं आम्ही बोललेलो असतो पण ते दिसत नाही. काय करणार, प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ महत्त्वाचा आहे आणि हा वेळ गाठत आपण तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन सुरुवात करतो आजच्या भागाला. भेटूया शेलार कुटुंबाला. चला. मग आता हे गाणं गाता की आता बंद केलंय? नाही गाता. जेव्हा कधी रुसली वगैरे तेव्हा रुसली की हेच गाणं. जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन. माझ्या नंदीला थोडा डाऊट होता की काहीतरी चालू आहे यांचं. ती मला विचारायला येणार तोपर्यंतच तो बोलला की नाही मी तिच्यावरती प्रेम करतो म्हणून. हो का? तर माझं नाव सागर आहे ना. कळलं? सागरात मीठ असतं, ते आमच्या प्रेमाचं मीठ आहे. कळलं का? पूर्ण खावा काहीतरी काय पूर्ण खाऊ मग. हे माझे नवरे. देवरे थांबा थांबा थांबा. द्या द्या. त्यांचा हात आधी मोकळे. नमस्कार, धन्यवाद, वेलकम. आता घ्या उखाणा. शंकर पार्वती खेळगू सारी पाठ, सागररावांचं नाव घेते आता तर या भाऊजी आत. अरे वा, किती काय आता ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझे सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझी वहिनी. नमस्कार. ह्या माझ्या आत्या. नमस्कार. ही माझे ननंद. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार बाबा. हे माझा भाऊ. नमस्कार. हे माझे मोठे दीर नमस्कार. आणि आमचे पप्पा. नमस्कार. नमस्कार. आणि बाकी सगळे हे हेरंब परिवार. सोसायटी हेरंब परिवार. हेरंब. नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पांना. पैठणी जिंकण्यासाठी मी तर माझे ट्राय बेस्ट करेल. राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, भास्करांचं तेज माझ्या कपाळीच्या कुंकवावर. नमस्कार. कुठे बालपण तुमचं? मी कांजूरला असते, एकविरा नगर मध्ये. सगळं बालपण तुमचं तिथे गेलं? तिथेच गेलं. बरं, हे कोण वाजवतं? हे माझं मिस्टर वाजवतात. हो, खूप छान वाजवतात. काय सांगता? पण ते कसं काय, हे तुम्हाला कधी कळलं की ते गिटार वाजवतात? ते गिटारवरतीच प्रपोज झालं ना, त्यामुळे. बोलवा, लगेच बोलवा. सागर. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मुंबईतलंच, ठाण्यात. आणि तुमचं कॉलेज कुठलं? मुलुंड कॉलेज कॉमर्स कॉलेज, MCC. आणि मग तुमची ओळख कुठली? आम्ही ऑफिसमध्ये एकत्रच होतो. एक मिनिट, कुठलं ऑफिस? अंधेरीला
अंधेरीला एका स्टुडिओमध्ये मी साऊंड इंजिनियर आहे हां आणि ती एक ग्राफिक आर्टिस्ट होती. बर सो आम्ही एका ऑफिसमध्ये हां. एकत्र होतो. बर तर तेव्हा आमची ओळख झाली. बरोबर. ती ओळख एक मिनिट ओळख झाली इथपर्यंत मला माहिती आहे. काय झालं कसं झालं गप्पा नंतर मारणार हो आहे. हे जरा गिटार आहे ना हे तुमच्याकडे घ्या. ओके. घ्या. आणि मला ना तो प्रसंग अनुभवायचा आहे. ते काय प्रपोज विपोज केलं ते कसं केलं हो, ह्याच्यात ते जरा सांग. ते तर मला खूप सोपं पडलं कारण तिचं नावामधलं एक गाणं आहे. जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हाँ कर या ना कर तू हाँ कर या ना कर तू है मेरी किरण तू है मेरी किरण. बरं याला उत्तर कसं द्याल तुम्ही गिटार मधून. नाही मला गिटार तर वाजवता येत नाही पण तोंडाने सांगेल की हा. पण तुम्हाला अंदाज आला होता की हे गाणं तुमच्यासाठीच गायलं जातं. हो हं? हो ठेवा ते ठेवा. हां बर मग अशा तऱ्हेने त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं. हा हां पण तुम्हाला अंदाज आला होता की हे साधारण प्रपोज करतील किंवा हे गातील. ऍक्च्युली जेव्हा प्रपोज केलं तेव्हा आम्ही ऑफिसची आमची एक पिकनिक गेलेली. बर. So, तिथे हा कुठे होती ती पिकनिक. अर्नाळ्याला वर अर्नाळ्याला. मग ते गाणं गाताना सगळे होते का तुम्हीच होता दोघे. आमच्या पूर्ण ऑफिसचा ग्रुप तर होताच. नंतर मग गाणं वगैरे ऐकून जरा अजून थोडे पब्लिक पण होते. पण तुम्हाला अंदाज आला होता हे होणार आहे काहीतरी. हा काहीतरी होणार आहे का? कसं काय ते. कारण पिकनिक साठी खूप फोर्स केला होता की ये पिकनिकला ये पिकनिकला. यांनी हो आधी ऍक्च्युली ती बोलत होती घरातले नाही अलाव करणार वगैरे वगैरे. म्हटलं का? सगळे आहेत ऑफिसचे. त्याच्या आधी मी कधी जास्त म्हणजे बाहेर गेली नव्हती ना त्यामुळे. मग घरी काय सांगितलं. सांगितलं खरंच की मी तिथेच चालली वगैरे म्हणून. कॉन्फरन्स आहे. नाही नाही पिकनिकलाच चालली. पिकनिकला हा जाते मग आता एकदम छान आहे. हो व्हेरी गुड. मग आता हे गाणं गाता की आता बंद केलंय. नाही नाही गाता नाही. जेव्हा कधी रुसली वगैरे तेव्हा रुसली की हेच गाणं बनवायला. हे गाणं नाही दुसरे गाणं कोणतंही. बरं मला सांगा की काय असं यांच्यात वेगळे पण होतं की त्याच्यासाठी तुम्ही हो म्हटलं त्यांना. खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप म्हणजे चेंज की हे तू असं कर तसं कर ते तुला चांगलं वाटेल ते चांगलं वाटेल आणि खूप काळजी घेतात तुमची. हा. बर अशी म्हणजे कोणाची काळजी घेत नाही ना तुम्ही असं म्हणजे ऑफिसमध्ये साऊंड ऍडजस्ट करताना वगैरे. नाही त्याची पण काळजी घेतो पण मग ते इम्पॉर्टंट आहे ना. पण घरातला आवाज कसा कंट्रोल करता. नाही नॉर्मल तेवढा कंट्रोलमध्येच असतो. तेवढा कंट्रोल. जेव्हा घरी कळलं तेव्हा काय. एक इन्सिडेंट झाला होता काय? आमच्या घरी की ह्याच्या मोठ्या भावांचं लग्न होतं म्हणजे माझ्या दीराचं. तेव्हा मला घरी बोलवलं की तू राहायला ये. तर मी राहिली होती. मग सगळ्यांना हे माहिती कारण ह्यांचा मित्रपरिवार खूप मोठा त्यामुळे घरी फ्रेंड्स वगैरे येतात हे माहित होतं. पण कुणाला तरी माझ्या नंदीला थोडा डाऊट होता की काहीतरी चालू आहे यांचं. मग आता काढायचं कसं. तर मग आम्ही दोघं असे बसलो होतो तेव्हा ती बोलली की तुझं आणि हिचं काय नाही ना. ठीक आहे मी मग आपण आत्याच्या मुलासाठी तिला विचारूया. बोला की हा ठीक आहे असं चालू होतं. नंतर मग ती मला विचारायला येणार तोपर्यंतच तो बोलला की नाही मी तिच्यावरती प्रेम करतो म्हणून. हो का. हो का. हो तेवढ्यात दाखवण्याचा कार्यक्रम झाला असता तर गिटारवर कुठलं गाणं गायला असतं. कुठलंही गायले असतं. कुठलं एक मिनिट. तर कुठलं गायला असतात. हा तू प्यारी है किसी और का. वा वा या खिलाडू वृत्तीसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे सगळ्यांनी. पण हा खेळकर स्वभाव असाच दोघांचा. हो हा बरं पण मला आता म्हणजे या तुम्हाला भेटेपर्यंत त्याच्या पूर्वी पण गिटारमुळे असं बऱ्याच जणांना तुम्ही आवडत असाल. हो असे आहेत इन्सिडेंट. काय काय सांग. कॉलेजमध्ये वगैरे काय व्हायचं. ओळखी वगैरे खूप होत्या. नाही पण त्यावेळेला असं म्हणजे कोण गाणं वगैरे हे वाजवून दाखव रे हे गाणं असं व्हायचंच. कुठलं गाणं सांगायचे त्या कोणतेही आता. पण तरी त्यातल्या त्यात कुठलं कॉलेजमधलं फेमस गाणं होतं. डुबा डुबा रहता कसं 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 म्हणा ना. डूबा डूबा रहता हूँ आँखों में तेरी दीवाना बन गया हूँ मैं चाहत में तेरी अब दिन गुजर
करते नहीं, रातें कटती नहीं, तेरी तस्वीर से बात बनती नहीं, तू आजा ना जा बेवफा. हे गाणं जेव्हा गायचं तेव्हा या कॉलेजमध्ये नव्हते. नाही मग हे कोणाला बोलवायचं कॉलेज? नाही, ती फरमाईश असायची त्यामुळे जरा फरमाईश असायची. खडीसाखर दिलेत कधी खायला त्यांना? हो. काय झालं होतं? 1 एप्रिल होतं ऑफिसमध्ये आणि आम्हाला सगळ्यांना मुलींना स्पेशली मुलांच्यासाठी एप्रिल फुल करायचं असतं. एप्रिल फुल करायचं होतं तर तुरटी असते ना, आम्ही तिचे तुकडे केले होते आणि ते ऑफिसमध्ये वाटले होते सगळ्यांना. बर. तर त्यांना ह्यांना पण मीच दिले होते. मग ते एप्रिल फुल झालेला त्यांचा. तुरटी मी मस्त असं प्रसाद पाय वगैरे पडून खाल्ला. काय प्रेम आहे तुमचं? ती पहिली ओळख म्हणजे पहिली ओळख आमची. भांडणातून प्रेम. ती पहिली ओळख, त्याच्या आधी ओळख नव्हती. त्याच्या आधी आम्ही एकमेकांशी बोलायचो पण नाही. खूप छान. असंच काही आता दिसणार आहे समोर. 8 वस्तू दिसणार आहेत. त्या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का? हे 1 रुपयाचा टॅग मिळाला तर शक्य आहे. तो मिळतो का बघूया. 8 वस्तू, 4 वस्तू मिळणार, 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. दोघांनी मिळून ठरवा आणि घ्या. नाही तुम्ही उघडून बघा ना. 500 रुपये आणि हा गॉगल मिळाला आहे. घ्या. चला आता 1 वस्तू, अजून 3 संधी आहे. घ्या, पाकिट घ्या. आता हे पाकिट किंवा वॅलेट जे काय आहे ते दिलेलं आहे. 5 रुपये. आता 1 संधी शिल्लक आहे. मला नाही माहिती, तुम्ही ठरवा. मला काय माहित नाही. शांतपणे विचार करा, डोळे बंद करा, पाहिजे मनात 10, 20, 30, 40, 50, 60 करा आणि घ्या. काय पाहिजे ते घ्या. हे घे. मला नाही माहिती. हे घे. बघा. हे घे. अरे घे ना. त्यांनी उचललं आणि 50 रुपये. लॅम्पशेड मध्ये होता बोललेली तुला. तेव्हा ही संधी गेली आणि हे बक्षीसही गेलं. नमस्कार. तुम्ही आरोप करायचे आता आणि तुम्ही काय करायचं? बघूया आता कशी करताय. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. ऑफिसमध्ये उशीर होणार असेल तर कधी फोन करून सांगत नाही मी उशीर होणार आहे म्हणून, आणि कोणाचे नंबर सेव्ह करून ठेवत नाही. प्रत्येकाला शोधत बसते. काय हो, मान्य? हो मान्य आहे. मान्य आहे म्हणजे आरोप खरा आहे. पण कसं होतं की आता तिचा मोबाईलमध्ये जो हँडसेट कंपनीने दिलेला आहे त्याच्यामध्ये जास्त कॉन्टॅक्ट पण सेव्ह होऊ शकत नाही. सो ते लिमिट मे बी क्रॉस झाली असेल म्हणून तिचं असं झालं असेल. आणि ऑफिसवरून लेट होत असेल तर कदाचित ती मला फोन करते, मी फोन करायला ऍक्च्युली विसरतो घरी. अरे बापरे. कळलं तुम्हाला प्रॉब्लेम कुठे आहे? मुलगा. पुढचा. मी नणंद. बोला. 1 वर्ष होईल पण अजूनपर्यंत आम्ही एकही पदार्थ तिच्या हातचा खाल्लेला नाही. तू राहायला येतच नाही. भाऊबीज आणि रक्षाबंधनला तर येतच आहे. अरे आता तेव्हा एवढे सगळेच असतात. आता सगळ्यांची आवड, आपण नॉनव्हेज करणार, हे करणार, ते पण बघितलं पाहिजे ना. मी शिकायला पाहिजे. हो शिकते, येते तिला. कळलं तुम्हाला? त्या सगळ्या पदार्थांमध्ये एक काहीतरी पदार्थ तिचा असतो. कळलं का? पण तो तुम्हाला कळला नाही की तू सांगितला नसशील, कारण एकच भाऊबीज झाली असेल. हो पहिलीच आहे. अजून कोणाला काय? जब भी खाना बनाना क्या रहता है, मुझे रिस्पॉन्सिबिलिटी देते हैं ना, और मैंने कभी उसको बोल दिया कि खाना बना दे मेरे बदले का, तो ये हमेशा मेरे बदले का काम करती है, पर सामने वाले को पता चल जाता है कि इसने किया, क्योंकि खाने में हमेशा नमक ज्यादा डालती है. मिठाचं काहीतरी आहे प्रॉब्लेम. तर माझं नाव सागर आहे ना. कळलं? सागरात मीठ असतं, ते आमच्या प्रेमाचं मीठ आहे. कळलं का? प्रेमाचं मीठ आहे आणि ते तुरटीवरून सुरू झालेलं प्रेम आहे. मला आत्ता कळलं की ते गाणं का म्हणतात, तू प्यार का सागर आहे. आणखी कोण? आपल्याला जर रात्रीचं जेवण हवं असेल तर तिला दुपारच्या जेवणाला येतंय असं सांगायचं, म्हणजे ते रात्रीपर्यंत होईल. इतकी स्लो काम करते. काय आरोप मान्य आहे? आरोप तसं म्हणजे काय, आता 1 वर्ष पण झाला नाही, ती थोडी अशी कॉन्शियस असते, अरे आत्या येणार आहे, आता मी बनवलेलं जेवण आवडणार की नाही, म्हणून प्रत्येक गोष्टी अशी व्यवस्थित करत असते. त्यामुळे लेट होत असेल
पुढच्या वर्षी या तुम्ही मे बी कदाचित एकदम म्हणजे तिकडून निघाल्यावरती कॉल करा घरी येईपर्यंत जेवण तयार. आत्ताच सांगा 1 वर्षानं कधी येणार आहे त्याची तारीख कळलं म्हणजे ते होऊन जाईल. हा तिला राग पटकन येतो. या कोण आई खरं खरं खरी आली आहे तक्रार. बोला बोला तुम्ही बिंदास. नाही काय समज म्हणून बघत नाही राग पटकन बोलून जाते. माझ्यासोबत अशी वागली नाही आजपर्यंत तरी बघितलं नाही मी असा राग. असेल म्हणजे असा राग असेल तर यांना गिटारवरचेच राग माहिती आहे त्यामुळे असल्या रागांकडे दुर्लक्ष झालंय त्यांना. यांच्या स्वभावातलं चांगलं काय आहे ते सांगा आता सगळ्यांना. बोला सासूबाई. आला तसा समजून घेता. खूपच समजूतदार आहे आणि खूप प्रेमळ आहे. खूप सासरे बुवा प्रेमळ आहे. काळजी घेते सगळ्यांची काळजी घेते. बाबा काय म्हणतात. बरं आहे. मी आली की कधी हिला मला बघायला नाही लागत तीच बघते म्हणून येता वाटतं. अच्छा म्हणजे लहान मुलांवरती खूप प्रेम करतात. आवड आहे. अजून जाऊ बाई. सब अच्छा है सिर्फ नमक का कुछ प्रॉब्लम बाकी सब अच्छा है. फ्रेंडली नेचर आहे तिला. फ्रेंडली नेचर आहे. अच्छा नेचर खूप चांगलं आहे. हो. बरं काय तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या गोष्टींवर. हा म्हणजे साईने बोलल्या की फोन करेन मी ऑफिसमधून निघताना किंवा उशीर होत असेल तर. तसं आता नंदन बोलली माझी की काही खायला घातलं नाही ठीक आहे आतापासून घालत जाईल. दिसल्या खाली की सुरू करा. हा मिठाचं प्रमाण विचारूनच टाकत जाईल. आणि आईचं रागाचं काय. हा थोडं राग शांत करेन. आईचा अच्छा तुमचा. उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कोणता करा. एक काहीतरी यात सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त एक स्वतःमध्ये काहीतरी बदल करायचा असेल तर तो कोणता करा. हा म्हणजे फोन करत जाईल पहिला घरी. आवाज काय कमी झाला हळूहळू. घरी फोन या करत व्यतिरिक्त जाईल. विचारतात. या व्यतिरिक्त विचारतात. काय बोलू मी. मीठ झालं राग झाला मिठाचं पाणी झालं सगळं झालं. हो ना. काही करू नका आहात तशाच राहा कळलं. झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. आणि आता कोण जिंकणार पैठणी आणि आता कुणाचं नाव जाहीर होणार बघूया. आणि हे नाव सुहासिनी विचारे. कुठे राहता. हेरंब सोसायटी 301. बरं तुमच्याबरोबर आता घरातलं कोण आहे. माझा मुलगा माझे मिस्टर. बोलवा त्यांना. बरं मला तुम्हाला विचारायचं आता यांचं नाव जाहीर झालं कसं वाटतंय तुम्हाला. खूप आनंद झाला मला. हो हो मग काय. व्हेरी गुड. आम्ही जेव्हा आलो ना त्यावेळेला चहाचा कप घेऊन उभे होते खिडकीत. बरोबर याला म्हणतात लक्ष. बर घ्या उखाणा. मंगळसूत्राच्या दोन्ही वाट्यांमध्ये माहेर सासरची खून. सुरेश रावांचं नाव घेते विचारांची सून. अरे वा वा वा. आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10-10 संधी. ज्या ठिकाणी उभ्या आहेत तिथून फुटबॉल सारखा चेंडू मारायचा आणि समोर 2 रेषा ज्या आखलेल्या आहेत त्यामध्ये जाऊन थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे. मध्ये उभ्या राहा. हा खेळा. एक मध्ये 2-2 ही गुणसंख्या. थांबला. आला आला.
या इकडे 2 गुणसंख्या, 1 जरी गुणसंख्या झाली तरी सुद्धा पैठणी तुमच्याकडे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या विचारे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आई नमस्कार. मगाशी आधीच उचललं आणि आता जशी पैठणीची पिशवी आली तसे घेऊन पळणार की काय मला माहिती. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शेलार वहिनी. शेलार वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काल तुम्ही प्रॅक्टिस केली होती का दोघांनी? कारण कसं बघा, पैठणी दिल्याबरोबर त्या अशा उभ्या राहिल्या. आता उचल. हेरंब कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चेंबूर पूर्व या ठिकाणी रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.